एकूण रोजगारात शेतीचा मोठा वाटा आहे. 60 ते 65% लोकांना शेतीने रोजगार पुरवला आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातही शेतीचा मोठा वाटा आहे. म्हणजेच खाजगी क्षेत्रानं कृषीच्या माध्यमातून आपल्याला देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिलं दिसतं आपल्याला. पुढचा मुद्दा आहे की देशातील व्यापाराचा विकास. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व देशांतर्गत व्यापार हा खाजगी क्षेत्रामध्ये आहे. अनेक राष्ट्रांमध्ये जो व्यापार आहे, मग तो आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, देशांतर्गत व्यापार असेल, तो खाजगी क्षेत्राच्या हातात आहे. भारतात सुद्धा जो व्यापार आहे, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे खाजगी क्षेत्रामध्ये एकवटला आहे. कारण लोकांचा विश्वास असतो खाजगी क्षेत्रावरती की चांगल्या प्रकारची सेवा खाजगी व्यापार देऊ शकतो. त्यामुळे आपल्या भारतामध्ये तर बहुतांश व्यापार हा खाजगी व्यक्तींच्या किंवा खाजगी क्षेत्रामध्ये एकवटला असतो. सरकारचं काम फक्त यावर नियंत्रण ठेवणं, साठेबाजीला आळा घालणं, किमती आटोक्यात ठेवणं, किमतीचं नियंत्रण करणं एवढंच आहे. म्हणजे देशामध्ये व्यापार क्षेत्र सुद्धा खाजगी क्षेत्राचं मोठं योगदान आहे. पुढचा मुद्दा असा आहे की लघु व कुटीर उद्योगाची प्रगती. भारतासारख्या देशामध्ये औद्योगिक विकासासाठी लघु आणि कुटीर उद्योग खूप महत्त्वाचे आहेत. भारतामध्ये लघु आणि कुटीर उद्योग प्रामुख्याने खाजगी क्षेत्रामध्ये आहेत. या उद्योगांच्या माध्यमातून देशात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. तसेच या उद्योगांनी निर्यातीत देखील मोठे स्थान मिळवलं आहे. तसेच उत्पादनात देखील फार मोठा वाटा या लघु कुटीर उद्योगाचा आहे. सरकारनं या लघु कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अनुदान देणं, सुलभ कर्ज पुरवठा करणं, विपणनाची व्यवस्था करणं, कच्च्या मालाच्या खरेदीसाठी मदत करणं, तांत्रिक सहाय्य देणे असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. म्हणून जर आपण पाहिलं असेल तर आपल्या भारताच्या देशामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये लघु आणि कुटीर उद्योगाचं मोठं महत्त्व आहे. तसेच आपण जर पाहिलं असेल एकूण राष्ट्रीय उत्पादनात व रोजगारात खाजगी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारतामध्ये एकूण उत्पादनामध्ये किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात खाजगी क्षेत्राचा सुमारे 75% एवढा वाटा आहे. तसेच खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 90% एवढी आहे. म्हणजे जवळपास 90% लोकांना या खाजगी क्षेत्रानं काम दिलं आहे. म्हणजेच देशाच्या एकूण औद्योगिक आर्थिक क्षेत्रात खाजगी क्षेत्रानं किंवा खाजगी संघटन पद्धतीनं खूप मोठा वाटा उचलला आहे. मित्रांनो, याचा पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्रातील संघटन पद्धती. म्हणजे काय की आपल्याला माहित आहे की 1951 नंतर भारताने आर्थिक नियोजन स्वीकार केला, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. तसेच पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास सुरू केला, आर्थिक विकास सुरू केला. यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन अनेक उद्योगधंद्यांची निर्मिती केली, अनेक उपक्रम स्वतः सुरू केले. मग हे सेवा उद्योग असतील, उत्पादन क्षेत्रातील उद्योग असतील, हे सरकारने स्वतःचे प्रोग्राम सुरू केले. तर आपण काय म्हणतो, सार्वजनिक क्षेत्रातील संघटन पद्धती किंवा सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतो आपण ढवळमानानं. तर म्हणजे काय की सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय, तर ज्या उपक्रमांची मालकी सरकारकडे असते, याचे संपूर्ण व्यवस्थापन सरकारकडून केले जाते, याचे संचालन सरकारी यंत्रणामार्फत केले जाते, त्याला आपण सार्वजनिक उपक्रम असे म्हणतो. तर आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा स्थानिक सरकार मार्फत ज्या उद्योगामध्ये 100% भांडवल गुंतवले जाते किंवा किमान 51% भांडवल गुंतवले जाते, याची संपूर्ण मालकी, नियंत्रण, व्यवस्थापन सरकारकडे असते, तर आपण काय म्हणतो, सार्वजनिक क्षेत्रातील संघटन पद्धती असं म्हणतो. आपल्याला या सार्वजनिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये सांगता येतील की या सार्वजनिक उद्योगातील किंवा उपक्रमातील संपूर्ण भांडवल सरकार गुंतवतं. हे भांडवल किमान 51% असते किंवा त्यावेळेस असते. काही वेळा 100% भांडवल सरकारने गुंतवलेले असते. या उद्योगामध्ये संपूर्ण नियंत्रण सरकारचे असते, याचे संपूर्ण व्यवस्थापन सरकारकडे असते, या उद्योगाचे सर्व निर्णय सरकार घेते. तसेच या उद्योगांचा मुख्य हेतू नफा प्राप्ती नसतो किंवा नफा मिळवणं नसतो, तर लोकांच्या गरजा पूर्ण करणे, देशाचा आर्थिक विकास साध्य करणे, औद्योगिक विकासाचा पाया घालणे हा असतो. आपण या सार्वजनिक उपक्रमांची वैशिष्ट्ये जर पाहिली तर काही ठळक गोष्टी आपल्याला सांगता येतील. उदाहरणार्थ, याची मालकी संपूर्णपणे सरकारकडे असते. या उद्योगांची सगळी मालकी सरकारची असते, कारण यात 51% किंवा त्यापेक्षा जास्त भांडवल सरकार गुंतवले असते. काही वेळा यात
100% भांडवल सरकार गुंतवते. नंबर 2, या ठिकाणी लाभ मिळवणे हा उद्देश नसतो, तर लोकांना सेवा देणे हा उद्देश असतो. 3 म्हणजे या उद्योगांचे जे काही उत्तरदायित्व असते ते सार्वजनिक असते. म्हणजे काय की हे उद्योग सरकार चालवते, परंतु याच्या कार्याविषयी लोकांचं प्रतिनिधित्व करणारी संसद असते, त्यासाठी हे उपक्रम जबाबदार असतात. म्हणजेच हे उद्योग कार्यक्षम चालले पाहिजेत, यांनी प्रगती केली पाहिजे, यासाठी त्यांनी संसदेत समाधान केलं पाहिजे, संसदेला उत्तरदायित्व असलं पाहिजे. सरकार अनेक उद्योग चालवण्यासाठी विविध महामंडळांची निर्मिती करते. सरकार काही वेळा नोंदणीकृत कंपनी स्थापन करते, काही वेळा महामंडळ स्थापन करते व यामार्फत हे सर्व उद्योग चालवले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वेचा प्रकल्प चालवण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये विजेची निर्मिती वितरण यासाठी महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. म्हणजे सरकार विविध महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा असे उपक्रम चालू शकते. मित्रांनो, याचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या सर्व उद्योगांचा नफा हा सरकारच्या तिजोरीत जमा होत असतो. म्हणजे सार्वजनिक उद्योगांनी उपक्रमांनी मिळवलेला नफा सरकारच्या तिजोरीत जमा होत असतो व यातून लोकहित किंवा समाज कल्याण हित साध्य केले जात असते. आता आपण यांची भूमिका जर पाहिली, सार्वजनिक उद्योगांची आर्थिक विकासातील भूमिका जर आपण पाहिली तर काय सांगतील आपल्याला की यांचा मुख्य उद्देश देशाचा जलदगतीने आर्थिक विकास साध्य करणे असतो. म्हणजे सार्वजनिक उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठे प्रकल्प उभे करणे, मूलभूत उद्योगधंदे उभे करणे, तसेच सिंचन प्रकल्प, वीज निर्मिती, पाणी पुरवठा, त्याच्यानंतर रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदर अशा अनेक उद्योगातून देशाच्या औद्योगिक विकासाचा पाया घातला जातो. म्हणजे देशामध्ये औद्योगिकरण घडवून आणणे, आर्थिक विकास साध्य करणे हे सार्वजनिक उपक्रमांचं मुख्य उद्दिष्ट असतं, ही यांची मुख्य भूमिका असते. दुसरं असं आहे की समतोल आर्थिक विकास साध्य करणे. आपण एक सांगता येईल की खाजगी क्षेत्रातील उद्योग फक्त विकसित भागात सुरू केले जातात, परंतु जो भाग मागासलेला आहे तिथे खाजगी उद्योग जात नाहीत. परंतु सरकार सार्वजनिक उद्योगांच्या माध्यमातून मागास भागामध्ये दूर डोंगरदऱ्या, आदिवासी भाग, जो भाग खूप मागास आहे अशा ठिकाणी सरकार उद्योगधंदे सुरू करते व त्या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम सुरू करून त्या भागाच्या विकासाला प्रोत्साहन देत असते. म्हणजे समतोल आर्थिक विकास आपल्याला या सार्वजनिक उपक्रमातून साध्य करता येतो. तसेच आपल्याला आर्थिक विषमता कमी करता येते. म्हणजे काय, आपण जर पाहिलं तर खाजगी उद्योगांची मालकी खाजगी व्यक्तीकडे असते, त्याचा नफा सुद्धा खाजगी व्यक्ती घेत असते. परंतु देशामध्ये जर सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे उपक्रम सुरू झाले तर त्यावर जो काही नफा मिळतो त्याची मालकी सरकारकडे असते व या नफ्यातून सरकार गरिबांच्या कल्याणासाठी, समाज कल्याणासाठी अनेक कार्यक्रम हाती घेऊ शकते, अनेक उपक्रम राबवू शकते. म्हणजेच संपत्तीचे विकेंद्रीकरण सरकार करू शकते, संपत्तीची विभाजन करू शकते व आर्थिक विषमता कमी करू शकते. म्हणजे या नफ्यातून सरकार लोकांच्या हिताचे उपक्रम राबवून आर्थिक विषमता कमी करू शकते. यांची आणखी भूमिका आपल्याला काय सांगता येईल की देशातील जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा पुरेपूर व कार्यक्षम वापर करणे. राष्ट्रामध्ये खनिज संपत्ती, जलसंपत्ती, ऊर्जा साधने, जंगल संपत्ती, श्रमशक्ती विपुल प्रमाणात असते. सरकार या सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून देशातील नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर व कार्यक्षम वापर करू शकते. ही संपत्ती उत्पादक कार्यासाठी वापरू शकते. तसेच सरकारच्या उद्योगांची आणखी भूमिका काय की मूलभूत सेवांची उपलब्धता करून देणे. देशाच्या औद्योगिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी अनेक मूलभूत सेवांची आवश्यकता असते. रेल्वे, पाणी पुरवठा, बँका, वीज निर्मिती. तर ह्या गोष्टी सरकार मूलभूत ज्या काही सेवा आहेत त्या सरकार आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देऊ शकते. मित्रांनो, याचं आणखी आपल्या वैशिष्ट्य किंवा महत्व काय सांगता येईल की अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी सरकार अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून करू शकते.
उदाहरणार्थ बाजारपेठेचं नियमन करणं, उत्पादनविषयक निर्णय घेणं, उत्पादन योग्य जागी पोहोचवणं, तसेच किंमतविषयक धोरण ठरवणं, हे सर्व बाबी सरकार उत्पादन असेल, वितरण असेल तर यावर सरकार योग्य नियंत्रण ठेवू शकते. भाववाढ असेल त्यावर सरकार नियंत्रण ठेवू शकते. म्हणजेच सरकार आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतं, अर्थव्यवस्था नियंत्रित करू शकतं. त्यासाठी सार्वजनिक उपक्रम अतिशय मोलाची भूमिका बजावतात. तसेच सरकारला या सार्वजनिक उपक्रम माध्यमातून मूलभूत तसेच सामाजिक हित साध्य करता येतं. सरकार या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज हित साध्य करू शकतं. आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, यासारख्या सेवा लोकांना उपलब्ध करून देऊन सरकार सामाजिक हित साध्य करू शकतं. मित्रांनो, या उद्योगांचं आणखी एक महत्त्व काय, तर सरकारला अनेक कार्यक्षम व हुशार लोकांची उपलब्ध मिळू शकते. सरकारने जर उपक्रम सुरू केले तर आपल्याला अनेक कुशल व्यवस्थापक, तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्ती, विशिष्ट प्रकारच्या बुद्धिमान व्यक्ती सार्वजनिक क्षेत्रात आकर्षित होतात. म्हणजे सरकार या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकतं. तसेच सरकार धन्यवाद.